सारे ओझे वाहाया, सर्व दुःखे तो ऐकूनी, साह्य करी सोसाया, त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो, शांती खरी हरवूनी, शोक किती करीतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लोकवृत्त वर्तमानाच्या 7व्या अध्यायातील 16व्या वचनात असे म्हटले आहे, तेव्हा सर्वांना भय वाटले व ते देवाला गौरवित म्हणाले, आम्हामध्ये मोठा संदेष्ट उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. नाईन गावच्या विधवेच्या एकुलत्या एका मुलाला प्रभू येशूने जिवंत केले व तिला सांत्वन व समाधान दिले. ते पाहून तेथे उपस्थित लोकांनी देवाचे गौरव करीत म्हटले, आम्हामध्ये मोठा संदेष्ट उदयास आला आहे. ते असेही म्हणाले, देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. परमेश्वर लोकांची भेट कधी घेतो? इस्रायल राष्ट्र मिस्राच्या दास्यात असताना ते अतोनात हाल व अपेष्ट सहन करीत होते. तेव्हा आपल्या लोकांचा आक्रोश ऐकून व विपत्ती पाहून त्यांना सांत्वन व समाधान देण्यासाठी परमेश्वर खाली उतरला. त्याने त्यांना अद्भुतरित्या मिस्रातून काढून कनानात नेले. पापाच्या दास्यात सापडलेल्या मनुष्याला सोडवावे व खरेखुरे सांत्वन द्यावे म्हणून परमेश्वराने पुन्हा मनुष्याची भेट घेतली. यावेळी त्याने आपल्या पुत्राकरवी मानवाची भेट घेतली. ख्रिस्त जन्मापूर्वी योहानाचा पिता जखर्याने गायलेल्या स्तोत्रात ख्रिस्ताबद्दल म्हटले गेले, इस्रायलाचा देव परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांची खंडणी भरून सुटका केली आहे. ज्याने मनुष्याला पापामुळे ओढवलेल्या मरणाच्या संकटातून सोडवून सांत्वन द्यावे म्हणून मानवाची भेट घेतली, त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण सांत्वन व समाधान नाही का मिळविणार? असे करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.